सरपंच उपसरपंच चषक तो संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि फक्त त्या स्पर्धेमध्ये या 16 संघांनाच मात्र संधी दिली जाणार आहे। त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक R.D. किरवली आणि राकेश दिगाडकर यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळेल। चला दोन्ही संघाच्या दोन्ही टेपने आमच्याकडे लवकरात लवकर पाठवा। आणि चला पहिल्या इनिंग मध्ये आता मात्र काय घडेल, किती धावांचं लक्ष इथे उभारला जाईल, कशा रीतीने मात्र गोलंदाजी आज आपल्याला रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या वतीने पाहायला मिळेल, हे सर्व आता मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आता सज्ज होत आहेत आमचे सहकारी समालोचक ओमी सुतार। वेलकम विकी केणे आणि वेलकम मनोज पाटील, आपण सुद्धा मी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। पहा एक महत्वपूर्ण सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि प्रत्येक दिवशी आम्ही ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। जी सीमारेषा आहे या स्पर्धेची ती पडदा ही सीमारेषा आहे, पडद्याच्या पुढे पहा एक व्हाईट लाईन आहे, ती सीमारेषा नाहीये। कारण हे अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत यासाठी आम्ही पोहोचवतो की तिथे मात्र कुठलाही खेळाडू चेंडू अडवण्यासाठी ज्यावेळी पोहोचतोय त्यावेळी मात्र त्याला मनामध्ये कुठली शंका नसावी, पडदा ही सीमारेषा आहे, लक्ष असू द्या। आणि पाहू शकाल या ठिकाणी बाबदेवपाड्याचे ज्येष्ठ समाजसेवक प्रकाशजी म्हात्रे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे, त्यांचं करू आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। ओ टू यू कॉम बॉक्स। हॅलो, थँक्यू। बंधुत्वाची जोडी आहे गोरखनाथ दिगाडकर आणि दत्ता दिगाडकर। पहिला चेंडू गोरख यांच्यासाठी, पहिला चेंडू अतिरिक्त पुलर लेनचा चेंडू होता। राहुल आहेत गोलंदाज रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीमच्या वतीनं। गोलंदाज राहुल, पहिला चेंडू चांगला राहिलाय, स्ट्रायकिंग एंडवर गोरख दिगाडकर वन्स अगेन। यावेळी स्वीप केलाय, चांगला फटका आहे, गॅप आहे, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीला थांबणार नाही, चालय सीमा पार, येतोय पहिला चौकार। दरम्यान शुभागमन झालंय उपस्थित मान्यवर उत्तमजी थळे साहेब आणि त्यांचा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आई कालुबाई चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये। क्रिकेटची स्पर्धा आणि अतिशय चांगली स्पर्धा उभारली गेली, मी सातत्याने चर्चा करतोय या स्पर्धेच्या वतीने सर्वांचं सहर्ष स्वागत देखील केलंय। यावेळी हाफ ट्रॅकरला पनिश केलाय, पंचान पनिश चेंडू चला सुपर कायवर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतो दुसरा बिग ब्लास्ट चौकार। देखना फटका होता, तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जातो गोरख दिगाडकर। दुसऱ्या बाजूने हार्ड हिटर दत्ता दिगाडकर आहे, डीडी। बंधुत्वाची जोडी, मोठा बंधुराज स्ट्रायकिंगवर, छोटा बंधुराज नॉन स्ट्राइक एंडवर। आप ट्रॅकर आणखी एक ऍक्शन रिप्ले, वन बाउंस इन अ रो, फोर इन अ रो, चेंडू चाललाय सीमा पार, तिसरा धमाकाबला चौकार। पहिला चेंडू डॉट आल्यानंतर काय धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली आहे। चारी मुंड्या चित केल्या गोलंदाजाला, आक्रमण चढवले, इरादे स्पष्ट केले आहेत आणि असं वाटते की गोरखनाथ दिगाडकर डगआउट मधनं सेट होऊन आलेत। वीरेंद्र सेवकची आठवण करून देत आहेत खऱ्या अर्थाने। स्वीपर कव्हरचा इलाका चूज केलाय, टार्गेट पूर्णपणे केलाय, एकापेक्षा एक सरस फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये तीनू चेंडूंवर दाखवून दिलाय, रौद्र रूप धारण केलाय, खेळपट्टी उद्ध्वस्त करून सोडली आहे
आणि कौतुक करावं तितकं थोडं. काय जबरदस्त खेळ राहिलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा. फुलटॉस. काय जबरदस्त फटका. चेंडूला पाठवून दिलं. लागोपाठचा लागणारा गोरख दिगाडकर यांच्या बॅट मधला चौथा चौकार. काय तुफानी पटकेबाजी सुरू आहे. चौकाराचा पाडा वाचला जातोय. पाठ्यपुस्तकामध्ये आपण वाचला असेल, परंतु या क्रिकेटच्या पटलावर गोरख दिगाडकर त्याची पुन्हा एकदा पुनर्वापसी करून दिली आहे. रन मशीन, खऱ्या अर्थाने स्मॉल साईज पॉकेट डायनामो त्यांना नक्कीच म्हणत असतो मी. पॉकेट डायनामाइट सारखी फलंदाजी. आणखी एक फुल टॉस. यावेळी गॅप आहे. गॅप शोधली परंतु एलिमिनेशन नाही मिळालं तिथे. चेंडू पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये थोडासा मात्र स्लो झाला आणि त्याचा फायदा नक्कीच क्षेत्ररक्षक उचलतोय. एक धाव एका धाबीच्या मदतीनं आता धावफलक 17 वर जाऊन पोहोचत आहे. आणि आतापर्यंत जर विचार केला तर 4 चौकार या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळालेत. नक्कीच आपण पाहू शकाल व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत. उत्तमजी थळे साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत जितू ढोले साहेब देखील आहेत. लेजंड क्रिकेटर ऑफ लोणाड, एक्स प्लेयर होते आणि आज देखील ते चांगला संदेश देतात आपल्या यंग क्रिकेटर्सला. महेंद्र भालेकर साहेब उपस्थित आहेत. अस्मद शेख साहेब देखील उपस्थित आहेत आणि अनेक मान्यवर मंडळी सकाळच्या सत्रापासून इथे व्हिजिट देऊन पुन्हा एकदा येण्यासाठी सज्ज राहिलेले आहे. आणि प्रदीपजी तळे साहेब देखील उपस्थित होते सकाळच्या सत्रामध्ये आणि त्यांचा देखील कारीचा वाटा आहे स्पर्धेसाठी. गोलंदाज सौरभ आलाय दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडवर सध्याच्या घडीचा इन्फॉर्म बॅटर RD11 किरवली संघाची रन मशीन स्मॉल साईज पॉकेट डायनामाइट. चांगला चेंडू. थोडासा धावसंख्येवर रोख लावण्याचा प्रयत्न करतील या षटकामध्ये. वापसी होईल का? स्क्वेअर मारा पाहायला मिळतोय. अतिरिक्त लेग स्टंपच्या बाहेर फेकला होता चेंडू. वाईटच्या स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या 18 धाबा धावफलकावर. RD11 किरवली संघ एक्सलेट करतोय. धावसंख्या वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय. पहिल्याच डावाचा खेळ ब्लॉकलमध्ये. चांगला चेंडू. एक धाव एकवटली जाते. दुसरीचा प्रयत्न करतील का? डायरेक्ट हिट गरजेचा होता परंतु एक धाव येते. स्ट्रायकिंग एंडवर आता छोटे बंधुराजे दत्ता दिगाडकरला आपण पाहतोय. एका बाजूने GD तर दुसऱ्या बाजूने DD. एक बाजूने डोंगर दुसऱ्या बाजूने खाई. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत आणि सुरुवातीचा कालखंड दत्ता दिगाडकर यांनी गाजवला होता. काही मधला काल जर पाहिला 2020-21 जबरदस्त खेळ राहिला होता. अभंतर चेंडू लांब फेकण्याचा प्रयत्न, रिडार मध्ये देण्याचा प्रयत्न होत नाही. गोलंदाजाचा प्लॅन चांगला आहे परंतु एक्झिक्युशन थोडंसं चुकीचं पाहायला मिळत आहे. प्लॅन के तहत गेंदबाजी असं म्हणतात ना क्रिकेटमध्ये. प्ले केलाय. स्ट्राईक गोरख दिगाडकरला देण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतील का? वेगाने धाव. काय दोन्ही बंधुराजांचा तालमेल आहे. घरामध्ये देखील आपण तालमेल पाहतो परंतु क्रिकेटच्या या पटलावर RD11 किरवली संघासाठी देखील अचूक तालमेल दोन्ही बंधुत्वांच्या जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दत्ता दिगाडकर ऑन स्ट्राइक.
बॅटची इनरेज डोक्याची गटिका नक्कीच होती, परंतु आता कुठेतरी धावसंख्येवर रोख लावलाय चेंडूवर. चांगली गोलंदाजी सौरभच्या माध्यमातून दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभारण्याची मुभा दिली नाही या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या धाबा नक्कीच आल्या आहेत. RD11 किरवली. यावेळी मात्र दत्ता दिगाडकरच्या बॅटमध्ये चांगला फटका, एक धाब येते आणि एका धाबेवर इथे शांत ठेवलंय गोरख दिगाडकर आणि दत्ता दिगाडकरला. आता स्ट्रायकिंग एंडवर आपल्याला गोरखनाथ दिगाडकर पाहायला मिळतोय. सौरभने प्रभावित केलाय. पुढचा बॉल सौरभ. आणखी एक चांगला चेंडू, क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि थ्रो थोडासा चुकीचा आहे. दुसरे धाव घेण्याची संधी देखील आहे आणि 2 धाबा घेतल्या जातील तिथे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आई कालुबाई चषक 2025 चा हा थरार आजच्या दिवसातील आणखी एक सामना बाकी आहे पहिल्या फेरीतील. यानंतर आपल्याला इन ऍक्शन मध्ये गावदेवी नांदकर आणि त्याच्या अगेन्स्ट सावध संघ, न्यू एकविरा सावध संघ भिडताना दिसेल. आणि योगेश सरांनी नक्कीच उल्लेख केला की आजच्या दिवसातील सर्वात मोठी लढत पहिल्या फेरीतील अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळू शकते. अक्षय थेटे वर्सेस किरण पाटील. दोन्ही भिवंडी एक्सप्रेस म्हणून जाणले जातात. एकापेक्षा एक सरस खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. धमाकेदार लढत पाहायला मिळणार आहे. कुठे जाऊ नका प्रेक्षकांनो, पाहायला विसरू नका. आई कालुबाई चषक 2025 लोणाड गावच्या मान सन्मानाची स्पर्धा आहे. प्रदीप थले साहेबांचा नक्कीच खूप मोठा खारीचा वाटा आहे. त्यानंतर अमीर असेल, ज्ञानू देखील काल होता आणि अनेक त्यांचे खेळाडू आहेत टीमचे. त्यांनी या स्पर्धेसाठी सर्व समर्पण केलेलं आहे. खूप चांगली मेहनत घेतलेली आहे आणि आज खऱ्या अर्थाने जर विचार केला तर योगेश डोंगरे असतील, आतिश डोंगरे असतील, पवन रणदिवे असतील, अरबाज शेख असतील आणि असे विविध खेळाडू आहेत. भावेश तले, त्यांना देखील कोण विसरणार, ते देखील सकाळच्या सत्रापासून उपस्थित होते. आज पूर्ण दिवसाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. हरेश तरे देखील असतील, राहुल तले देखील असतील. स्ट्रायकिंग एंडवर दत्ता दिगाडकर, गोलंदाज नितेश. एज लागली आहे. क्षेत्ररक्षक शॉट फाईन लेगला तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एकच धाव येते आणि एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवर आपण आता धाबा 26 पाहतोय. दुसरं षटक अप्रतिम हाताळलं. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8 धाबा जोडल्या गेल्या. स्ट्रायकिंग एंडवर गोरखनाथ. पुलटॉस, पुलटोल, चेंडूला भिडकावून दिला बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर. लांब लचक पल्ल्याचा मोठा षटकार गोरखनाथ दिगाडकर यांच्या बॅटमधना. थँक्यू सो मच. तर तिसऱ्या पंचांची नक्कीच मागणी केली आहे DRS साठी. उमेश केने सर उपस्थित आहेत आमच्या. नक्कीच टेक्निकल टीम सोबत आता जॉईन होत आहेत. चेक केला जातोय. आणि फलंदाज बॅकफुटवर नक्कीच होता, परंतु उंची किती घेतली, कमरेच्या वरती चेंडू आदललाय. पिचिंग कशी आहे, चेंडू पडल्यानंतर खाली येत होता की हाईट जास्त होती. आणि नक्कीच दंडित केलं जाईल गोलंदाजाला. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. तोफा, तोफा आणि तोफा. आता एक चेंडूवर 6 नक्कीच आलेत, परंतु या चेंडूवर धाबा किती येतील गिफ्टच्या स्वरूपामध्ये आता इथे लावलं गेले बक्षीस. आणि बक्षीस स्वीकारतील का जे गोलंदाजाने लावलंय फलंदाजावर? आक्रमण होईल का? आतापर्यंत तर आक्रमणच पाहायला मिळालंय. समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट चांगला चेंडू, बचावात्मक चेंडू पाहायला मिळाला. धावाची शक्यता आहे तिथे. आणि काय तालमेल आहे दोन्ही फलंदाजामध्ये.
जबरदस्त खेळ सुरू आहे RD11 किरवली संघाच्या माध्यमातून. आणि नक्कीच RD11 किरवली संघ म्हटल्यानंतर या संघाचे पुरस्कर्ते आहेत राकेशजी दिगाडकर साहेब. त्यांच्याच नावाने हा संघ उभारला गेलाय. करता धरता आहेत ते संघाचे कॅप्टन कूल आहेत 7 स्टारचे मेंबर. दरम्यानचा बॉल फुल टॉस पाठवून दिला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाच्या दस्तक पे मस्तक देते हुए गेंद सीमारेखा बाहेर षटकार. एक्केचाळीस धाबांची टोटल आणि वैयक्तिक गोरखनाथ दिगाडकर यांच्या बॅट मधनं 12 चेंडू मध्ये तब्बल 34 धाबा आल्यात. काय विस्फोटक इनिंग साकारली आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवाल संघाला पूर्णपणे अडचणीत निवडून सोडलाय. जबरदस्त खेळ फिंगर रोल शॉर्ट अंपुलचा फटका फसवा चेंडू आणि जाल्यामध्ये अडकवता आलेला नाही. चेंडू खेळाडू कक्षाला मानवंदना देतोय. खेळाडूंना सांगतोय की गोरख दिगाडकर अभी भी मैदान में जिंदा है आणि धाव फलकावर धावा 4 ने पुढे जातील. येतो चौकार. नक्कीच गोरखनाथ दिगाडकर ऑन फायर. आपली चांगला चेंडू आणि यास फिंगर अप मोठा फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन RD11 किरवली संघाला लागलाय. गोरखनाथ दिगाडकरच्या रूपाने पहिला मोठा धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश दिगाडकर या टीमचा कॅप्टन करता धरता करविता आणि इन ॲट नंबर 3 कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. आणि कप्तानी पारी केला बी लागेल. फिनिशिंग टच द्यावा लागेल. प्लीज वेलकम मोरेश्वर सुतार मिस्टर 360 ऑफ नानकर. शुभागमन झालाय त्यांचं देखील. इन ऍक्शन मध्ये इन बॅटल मध्ये आपण नेक्स्ट राऊंड मध्ये त्यांना पाहणार आहोत. सिंगल धाबेने धावफलक आता पुढे सरसावत आहे. 46 धाबा. तर नक्कीच या स्पर्धेसाठी जे आपल्याला पारितोषिक आलंय ट्रॉफीज ज्या चमकणाऱ्या आपण 4ही क्रमांकाच्या ट्रॉफीज पाहतोय ते आपल्याला सचिनजी थले साहेबांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक आणि धन्यवाद व्यक्त करतोय. कारण गोड व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. आणि शिवशक्ती स्पोर्ट्स लोणार संघाचे मेंटॉर देखील आहेत. त्यांचं शुभागमन झालंय. खऱ्या अर्थाने त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत व्यक्त करतोय. आई कालुबाई चषक 2025 च्या वतीनं माजी उपसरपंच पुष्कर भंडारी साहेब माजी उपसरपंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी आपल्या ट्रॉफीज लाभल्या आहेत. ऑन स्ट्राइक राकेश दिगाडकर गोलंदाज सज्ज. बॅटची इनर एज शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. पंकज आहेत गोलंदाज. आता 12th मॅन जे आहेत रोशन स्पोर्ट्स मुठबॉल टीमचे ते देखील थोडेसे ब्लाइंड झालेत. आता त्यांना देखील थोडासा चिंतेचा विषय पडलाय की एवढा मार गोलंदाजानं पडलाय. कुठेतरी बॅटिंग मध्ये चांगली कामगिरी करता येईल का. प्लॅनिंग ते डकआउट मधनं नक्कीच बनवतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. ट्रॅकर समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल आणि खुशीचं वातावरण डकआउट मध्ये आणि पडली आहे दुसरी विकेट RD11 किरवली संघाला.
47 धाबा झाल्या धावफलकावर आणि चेंडू झाले तर 2, अजून 4 चेंडू शिल्लक आहेत अंतिम षटकातील. फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. उशिरा आले प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो, धमाकेदार सुरुवात केली RD11 किरवली संघाने. आक्रमण चढवलंय लेट पण थेट. काय जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. गोरखनाथ दिगाडकर यांच्या बॅटमध्ये तब्बल 34 धाबा पाहायला मिळाल्यात. 36 धाबा नक्की स्कोर केल्यात त्यांनी. टीमची टोटल झाली आहे 47. पुढचा बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय चेंडूला आणि चांगलं जजमेंट, चुकीला माफी नाही. आणखी एक फलंदाज फेल. मोठा धक्का लागलाय RD11 किरवली टीमला. तर नक्कीच पॅनल्टी लागली आहे RD11 किरवली संघाला, कारण उशिरा दाखल झाले. जेव्हा रोशन स्पोर्ट्स मुठवाल टीम बॅटिंगला उतरेल तेव्हा एकाच षटकानंतर कुठेतरी ती 2 धावा त्या ऍड केल्या जातील एक षटक समाप्त झाल्यानंतर. आणि रोशन स्पोर्ट्स मुठवाल संघाच्या खात्यामध्ये त्या 2 धावा आपल्याला ऍड होताना दिसतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अभय दाखल झालाय. अभयला कोणत्या प्रकारचं भय नसेल. तर उद्धव ठाकरे गटाचे नक्कीच लोणारचे शाखा प्रमुख भरतजी मडवी साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय आणि नक्कीच मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करेन त्यांचं आई कालूबाई चषक 2025 मध्ये. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. व्यासपीठावर स्थानपन्न झालेले व्यक्तिमत्व आहेत. मान्यवरांची मानदेली असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान चेंडूला खोदून काढलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरनं आणि एकच धाब जोडली जाते. चार चेंडू धावसंख्या 49 झाली आहे. आजच्या दिवसातील सर्वाधिक टोटल सेट करतोय RD11 किरवली संघ. ऑन स्ट्राइक राकेश दिगाडकर. सुरेख फटका समोरच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषा बाहेर फ्लाय होतोय. राकेश दिगाडकरच्या बॅट मधनं येतोय. बिग बिग लॉंग अवे, बिग हिट सिक्सर. नक्कीच आमचे योगेश पाटील सर त्यांना टोपण नावाने रॉकी देखील म्हणतात. रॉकी इनिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार ठोकलाय मागच्या चेंडूवर. धावसंख्या जर विचार केला तर तब्बल 55 धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो RD11 किरवली संघ. या भिवंडी विभागामध्ये ओमसाई आमने लोणाड विभागामध्ये चर्चेत राहिलेला संघ नामांकित संघ आहे. दुसऱ्या बाजूने मुठबल संघ देखील त्याला देखील कमी लेखून चालणार नाही. शॉर्ट पुलचा फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न करणार नाही, केलाय परंतु आणि विकेट सॅक्रिफाय करावी लागते. अंतिम चेंडूवर धावचेच्या स्वरूपात राकेश दिगाडकर झाले बाद. धावसंख्या 56 आणि विजयासाठी रोशन स्पोर्ट्स मुठबल संघाला 57 ची गरज असेल. नक्की 2 धाबा त्यांच्या खात्यामध्ये एकाच षटकानंतर ऍड केल्या जातील. डीजे साठी इन्व्हाइट करतोय भरत शेठ मडवी साहेबांना. त्यांच्या शुभ हस्ते नक्कीच नाणेफेकी केली जाणार आहे. दोन्ही संघ तयार येतात. एका बाजूने नानकर आणि दुसऱ्या बाजूने साबत. बिग बॅटल रंगणार आहे, बिग फाईट रंगणार आहे. चला, शिवसेनेचे शाखा प्रमुख सन्माननीय भरतजी मडवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये या आणि या दोन्ही संघाचे या संघटक सध्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन होत आहेत. एकविरा सावध आणि गावदेवी स्पोर्ट नानकर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. आणि तुमच्या माहितीसाठी मी पुन्हा अनाउन्समेंट करतो की काही 2 दिवसांपूर्वी हे 2 संघ योगेश मूर्ती चषकामध्ये फायनलचा सामना दोघांनी केलेला आहे. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये मात्र एकमेकांची भेट झालेली आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय.
चला नानकर संघ कॉल देतोय. हेड्स कॉल. आणि जेव्हा जेव्हा मोरेश्वर सुतार याचे कॅप्टन राहतात तेव्हा मात्र ते लकी ठरतात. चला आपण टॉस विनिंग संघटनेला कोल्ड्रिंक देतोय संदीपजी थळे यांच्याकडून आम्हाला हा शीतपेय प्राप्त झालेला आहे ते आपण वितरित करूया. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. मोरेश्वर क्लायमेट खूप छान आहे. वातावरण सुद्धा आपण जर पाहिलं तर अतिशय आभाळ साफसुथरा आणि फेअर क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. किती आतुरता होती या स्पर्धेची. अ, प्रत्येक स्पर्धा ही चांगलीच असते आणि खेळण्यासाठी पोरांना संधी भेटते ती. आणि आपल्या एरियामध्ये आता भरपूर मॅचेस होतात, तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये प्रत्येकजण चांगला बेस देण्याचा प्रयत्न करतो आणि विजयी संपादन करण्याचा प्रयत्न करतो. आणि माझा संघ आहे हा नेहमी अशा परिस्थितीत असतो की आम्हाला जिंकायचं आहे आणि आपण जिंकण्यासाठी जाणार आहे, हेच डोक्यात घेऊन पोरं येत असतात. टॉस किती महत्वपूर्ण होता आणि काय करण्याचा प्रयत्न करशील. क्षेत्ररक्षण करणार आम्ही. प्रतिस्पर्धी संघामध्ये पहा किरण पाटीलचा संघ आहे. तो नुकताच तुम्ही संघ त्या संघाला पराभूत फायनलमध्ये केलं होतं. परंतु एक्झॅक्टली त्या फायनलच्या ज्या चुका साबत संघाने केल्या होत्या तुम्ही कुठल्या चुका मान्य करू शकता. असं काही नाही चुका कोणाच्या मान्य करू शकत आपण, परंतु आता आम्ही इथे मैदानात गेल्यानंतर ही विकेट फास्ट आहे, तर आम्ही आमच्याकडे गोलंदाज चांगले आहेत, तर फिल्डिंगमध्ये कमीत कमी स्कोरवर त्यांना ठेवू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न. आतापर्यंत 2 चषक तुम्ही आपल्या असूच्या अंतरे जिंकलेले आहेत. तरी स्पर्धा आपल्यासाठी किती महत्वपूर्ण असेल. चला हरकत नाही. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अ, प्रतिस्पर्धी संघ गावठी विस्फोट नानकर संघ आहे. त्या संघाचा काही मानसिक दडपण वगैरे. नाही असं काही नाही. मग प्रत्येक स्पर्धेमध्ये जो संघ उतरतो तोच आहे की आम्हाला काही नवीन चेहरे पाहायला मिळतील. दिगंबर मलने आज. मग त्याची उणीव भासणार नाही त्यासाठी आता कुठल्या गोलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत. निखिल पाटील. किरण पाटीलवरती तुम्ही नेहमीच अवलंबून राहता, परंतु मी सांगतो की ज्यावेळी तुमचा सर्व संघ एकोपाने खेळेल सांघिक खेळ राहील त्यावेळी तुम्ही एखाद्या संघाला पराभूत करू शकता. तर आज सर्व सहकार्याकडून तुला काय अपेक्षा आहेत. 100% एफर्ट देतील सगळेजण. स्पर्धेबद्दल आमच्या लाडक्या आयोजकांबद्दल काय सांगू शकशील. एक नंबर स्पर्धा आयोजन केली. चला तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तर टॉस आपण संपर्क केलाय. नाणेपैकी जिंकणे नानकर संघाच्या संघनायक मोरेश्वर सुतारने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला आहे. थँक्यू सो मच. चैनू पाटील अँड राहुल ची सलामीची जोडी सध्या आपण पाहत आहोत. राहुल स्ट्रायकिंग एंडला आहे, चैनू पाटील नॉन स्ट्रायकिंगला आहे आणि लक्ष खूप मोठं आहे. 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी रोशन स्पोर्ट मोटिवल संघाला मात्र करायचा आहे आणि त्या अनुषंगाने मनीष बजागे आता मात्र षटकाला सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू पावलांचा वापर जरूर केला परंतु त्या ठिकाणी फटका हवेत गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की मिडॉपला कुठल्या प्रमाणे चूक केली नाहीये आणि पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी धक्का लागत असताना मुठवल संघाला पहिल्या डावाचा विचार केला तर काय तो खेळ राहिला. छोटा तीर और घाव करे गंभीर अशा प्रमाणे मात्र खेळ आपण गोरतनाथचा पहिला तब्बल 36 धावांची त्यांनी तुफानी केली. साकारली फक्त 13 चेंडू त्याने फेस केले. राकेशच्या बॅटमधून आपण एक सिक्सर पाहिला, त्याने सुद्धा मात्र चांगली साथ दिली आणि चांगल्या स्थितीमध्ये मात्र आपल्याला या ठिकाणी आणि किरवली संघ पाहायला मिळतो. इन्यू बॅटर सौरभ आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पात्र आणि विकेटनं सुरुवात केली आपल्या षटकाला गोलंदाज मनीष बजागेनं. फार वेगवान गोलंदाज आहे आणि नेहमीच पाहतो की आपण पॉवर प्लेमध्ये तोच कामगिरी करत असतो आणि आज सुद्धा मात्र त्यांनी चांगली सुरुवात आपल्या संघाला प्राप्त करून दिली. ओव्हर तो विकेट मारा करतोय. शेपलून घेण्याचा प्रयत्न लाऊड अपील आणि अगदी अष्टांच्या मधोमध सौरभला पकडलाय. कुठलीही मनामध्ये शंका नव्हती आणि पाहू शकला या ठिकाणी लेग बिफोरच्या रूपाने अजून एक धक्का लागेल टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला.
आजच्या दिवसामध्ये आपण एक विकेट हॅट्रिक पाहिली योगेश इलेव्हन आमने एक संघाच्या गोलंदाजांना अर्थात किरण दलवीने तो मात्र कारनामा केला की आज मनीष सुद्धा मात्र या ठिकाणी विकेट हॅट्रिक प्राप्त केलेली आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 चेंडूवरती 2 त्याने सफलता प्राप्त केल्या आणि त्याच्यामुळे आता पाहतो की नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय नितेश. हॅट्रिक बॉल मात्र त्या ठिकाणी फेस करेल. शून्यावरती 2 धक्के लागले गेले. यानंतर एक मोठी लढत गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष एकविरा स्पोर्ट सावध या दोन संघादरम्यान तुम्हाला मात्र तो सामना पाहायला मिळू शकेल. आणि दोन्ही कॅप्टनने चांगले मनोगत व्यक्त केले कारण ही स्पर्धा आमच्यासाठी फार महत्त्वपूर्ण राहील. ओ हॅट्रिक बॉल परतूल चेंडू लेस्टमच्या एक्झॅक्टली बाहेरून चाललाय आणि त्याच्यापुढे पाहतो की पंच साजिद लाला सर यांच्याकडून मात्र वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. मी मगाशी जो उल्लेख केला होता की पंच साजिद लाला हे मुंबईवरून या ठिकाणी पोहोचत आहेत CST कडून. तब्बल 2 ते 2.5 तासांचा प्रवास कापून ते मात्र या स्पर्धेमध्ये येत आहेत. म्हणजे पहा किती क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे आणि जबरदस्त पंचांची भूमिका त्यांची आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. त्यांच्या सोबतीला उमेश किने सर, पंच महेंद्र भवर सर फुलर येत होता. जाग्यावरून केल्याचा प्रयत्न कव्हरला ड्राईव्ह करायचं होतं परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉलला मात्र त्या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली. रॉकी एक्झॅक्टली तिथे कानमंत्र देत आहेत विकेट किपर दत्ताला की तुमची स्टँडिंग ऑव्हेशन काय हवी आहे. सर्वात अनुभवी खेळाडू आहेत आणि किरोली संघामध्ये संघाचे पुरस्कर्ते आहेत. अजून एक चांगला चेंडू बॅट शिकाडा कॉट बिहाइंड. तिसरी सफलता मनीषच्या खात्यामध्ये. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी नितेश. स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी थोडासा दूरवरून तो फटका मात्र खेळला गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की हलकीशी कडा मात्र बॅटला पाहायला मिळाली आणि विकेट किपर दत्ताने मात्र एस्टनच्या पाठीमागे कोणत्या प्रमाणे चूक केली नाहीये. फलंदाज फक्त हजेरी लावण्याचा आता मात्र या ठिकाणी काम करतायत आणि त्याच्यामुळे पाहतो की पंकज आलाय नवीन फलंदाज बॅटिंग करण्यासाठी आणि त्याची विकेट सुद्धा एक्झॅक्टली धोक्यात होती. अगदी ऑफस्टमच्या बाहेर निघाला. सफल होऊन घेण्याचा त्याचा प्रयत्न होता परंतु कुठेतरी खूप मोठा गॅप राहिला आणि निर्धावाने मात्र त्या ठिकाणी चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. फक्त वाईटच्या स्वरूपात या षटकामध्ये आतापर्यंत मनीषने एक धाव खर्च केलेली आहे. अदरवाईज कुठल्याही फलंदाजाला त्या ठिकाणी बॅटच्या स्वरूपात धाबा काढता आल्या नाहीये. एवढा चांगला मारा आज तिखट मारा मनीष बजागाच्या वतीने आपण पाहतोय. लॉंग ऑन अगदी पाहू शकाल स्टेट आहे. मिड विकेटला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल कारण पारंपरिक क्षेत्ररक्षण आहे जेव्हा आपण पॉवर प्लेचा खेळ पाहतोय. फुलटा चेंडू अगदी पाहू शकाल गोलंदाजाच्या अगदी उजव्या बाजूने चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक ऋतिक चेंडूवरती पोहोचतोय तो परत शेवटच्या चेंडूवरती बॅटच्या स्वरूपात ही एक धाव पंकजच्या बॅटमधून निघाली. म्हणजे सुरुवात लाजबाब आणि किरवली संघाची आपण पाहत आहोत कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा गोलंदाज मनीषने खर्च केले आणि 3 विकेट्स आपल्या नावावरती त्याने मात्र आज प्राप्त केले. आणि आडी किरवली पान नाणेफेकीसाठी उशिराने मात्र या ठिकाणी प्रमोशन त्याने केला होता. रिपोर्टिंग केली होती आणि त्याच्यामुळे 2 धाबांची जी पेनल्टी आहे ते आता मग ऍड करतोय. लक्षात रोशन स्पोर्ट मुठबल संघ 2+2 एकूण 4 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता येणाऱ्या 18 चेंडूच्या खेळामध्ये 53 धाबांची अजूनही आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम मुठबलला. दुसरा षटक आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात केली गोलंदाज ऋतिक बजागेनं आणि त्याच्यावरती पाहू शकाल त्या ठिकाणी फटका चांगला शोधला होता पंकजने परंतु कुठेतरी गॅप त्याला मात्र त्या ठिकाणी शोधता आला नाही आणि त्या ठिकाणी पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव कंप्लीट केली गेली. चेंडूची विकेट धोक्यात बॅटच्या आय थिंक टोला चेंडू स्पर्श लागला होता परंतु तिथे
ऋतिक चेंडूच्या अगदी रेषेपर्यंत पोहोचला नाही, जणू काही सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती आली असावी, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये पहा तुम्ही कोणत्या प्रकारचं कारण मात्र देऊ शकत नाहीये, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये जर त्याला महत्व नाहीये. चेंडू पाहिलं तर एक्झॅक्टली सलामीला तो आलाय आणि पहिला चेंडू त्याने मात्र या ठिकाणी फेस केलाय. ऑफस्टिकच्या अगदी चेंडू बाहेरून चाललाय, पंचाची दुनिया समांतर वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव मात्र त्या ठिकाणी खर्च केली गेली. ऋतिकचा सुद्धा आपण विचार केला तर मात्र ऋतिकने सुद्धा मात्र कमी काळामध्ये क्रिकेटमध्ये एक वेगळी छाप सोडलेली आहे. हो, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघाला आणि आज आपण जर पाहिले तर सोनू दिगाडकर सुद्धा मात्र इन ऍक्शन मध्ये आहेत. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सध्या क्षेत्ररक्षण करतायत. कम्प्लीट साईड आज आपण पाहतोय, कारण मिड विकेटला तुम्ही अभयला पाहू शकाल. चांगला चेंडू मोठ्या फटक्यापासून आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी या फलंदाजांना रोखून ठेवला आणि आज सर्व सामने जे पाहिले ते एकतर्फा राहिले, कारण पहिल्या फेरीतील आपण आज चौथा सामना आज पाहतोय आणि तोही सामना मात्र कुठेतरी एकतर्फाच होण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्याप्रमाणे धाबांचा पाठलाग होणं गरजेचं होता, त्याप्रमाणे धाबांचा चेस मात्र या ठिकाणी करणं गरजेचं होता. त्या अनुषंगाने आज मुठवल संघाच्या फलंदाजाने कुठल्याही बॅटरने मात्र त्या ठिकाणी तशा प्रकारची कामगिरी केलेली नाहीये. स्वर्गीय रोशन नाना पाटील यांच्या स्मरणार्थ हा संघ मात्र सातत्याने आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळताना पाहायला मिळतोय आणि इथे मात्र अजून एक विकेट येणार का, क्षेत्ररक्षक जजमेंट करतात त्या ठिकाणी गुरुनाथ दिगाडकर. आणि मागची जी आपण ALPL जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला रोशन स्पोर्ट मुठवलच्या नावानं एक संघाची बांधणी केली गेली होती. चांगला खेळ त्या स्पर्धेमध्ये त्यांचा राहिला आणि या संघाला नेहमीच पाहतो की छत्रपती शेठ भामरे असतील, चांगला प्रोत्साहन ते देत असतात आणि सर्व गावकऱ्यांचा पाठिंबा या संघाच्या पाठिंबागी आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु आज क्रिकेटच्या खेळामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी निराशजनक खेळ त्यांचा मात्र राहिलाय. कुठेतरी आपल्या खेळामध्ये बदल करावा लागेल, कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये जर आपण पराभूत होत राहिलो तर जरूर कुठेतरी आपली मनस्थिती एक वेगळी दिशेने मात्र जात असते. परंतु तुम्हाला विजय जर प्राप्त करायचा असेल तर मात्र कुठेतरी एक ध्येय तुम्हाला मनामध्ये ठेवावं लागेल, एक जिद्द तुम्हाला दाखवावं लागेल, एक चांगली चिकाटी एखाद्या स्पर्धेमध्ये दाखवावं लागेल, तेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकता. आणि त्या कॅलिबरचा संघ आहे, असं नाही की त्यांच्याकडे ती वृत्ती नाहीये, की तो दर्जा नाहीये, परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाहीये. फटका चांगला पाहायला मिळतो, गॅप शोधला आणि चेंडू चालला गॅप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. पहिला स्वर्गीय मकरंद मुठवलच्या नावानं तो संघ थेट सेमीफायनल मध्ये जरूर त्यांनी प्रवेश केला होता, परंतु त्याचा सेमीफायनल मध्ये पराभूत त्यांनी स्वीकारलं, कारण ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने मात्र त्या संघाला पराभूत केलं. अमोलचं स्वागत चौकाराने केलंय आणि तदनंतर अजून एक मोठा फटका हवेत केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक ऋतिक बजागे प्रयत्न करतोय, झेल ड्रॉप आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धाबांसाठी षटकार. रिप्ले मध्ये पहा, प्रयत्न चांगले राहिले होते, परंतु कुठेतरी एका हाताने चेंडू मात्र त्यांनी ढकलण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे पाहतो की त्यांनी नियंत्रण स्वतःवरती दाखवला नाहीये, कंट्रोल दाखवला नाहीये आणि चेंडू सरळ सीमेरेषे पलीकडे जाऊन लँडिंग झाला. या फटक्यांची सुरुवातीला गरज होती, परंतु इथे या चेंडूच्या बॅटमधून ते फटके येत आहेत, लढतोय आणि तुम्हाला लढावत लागेल. आता गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू चालला सरळ लॉंग ऑफ कडे. क्षेत्रक्षक मात्र त्या ठिकाणी वेगाने पोहोचतायत सोनू दिगाडकर. फेक चांगली पाहायला मिळाली आणि एका धावेवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. आणि आज जो खेळ राहिला आडी किरवली संघाचा, त्या खेळाचा जर आपण विचार केला तर मात्र राकेश दिगाडकर सुद्धा आता मात्र थोडेफार समाधानी असतील, कारण याच खेळाची मात्र त्यांना अपेक्षा होती आपल्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि तो आज क्वालिटी खेळ आडी किरवली संघाच्या वतीने आपण पाहतोय. कारण फलंदाजी करत असताना मात्र योग्य धावसंख्या त्याने उभारली आणि धावांचा संरक्षण करत असताना मात्र गोलंदाजाने चांगली सुरुवात करून दिली. शफल झाले उकळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ त्याला इष्टाच्या डोक्यावरून
डॉट बॉलच्या मात्र सांगता पाहायला मिळाली. एकतर्फा खेळ आणि तसं जे पाहतोय की या एकतर्फा खेळ आणि एकतर्फा प्रेम ही कुणालाही आवडत नसतो आणि नानकर संघ खेळतो म्हणजे तिथे पीपीची अनुपस्थिती कमीच पाहायला मिळते. वेलकम पीपी. हो, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिथे सुद्धा मात्र फलंदाज फेल राहिलाय. प्रयत्न करतायत फलंदाज की चौफेर फटकेबाजी आम्ही खेळू शकतो, परंतु कुठेतरी त्या मेरिटवरती फटके येत नाहीत. खास करून चेंडूला मिडलिंग मात्र त्या ठिकाणी करता आलं नाहीये. फुटवरचा मात्र त्या ठिकाणी वापर झाला नाहीये. इथे मात्र पहा बॅटची वरची कडा, पुन्हा चेंडू पाहू शकाल आपण थोडा वेळ हवेत राहिला. कुठल्या प्रमाणात धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. वापसी चांगल्या प्रमाणात अमोलच्या वतीने पाहिली आपण, कारण पहिल्या चेंडूवरती त्याच्या विरोधात चौकार आला होता, परंतु मागील 5 चेंडू जे आपण पाहिले ते मात्र चांगल्या दिशेने त्याने हाताळले. अजून एक सफल षटकाची समाप्ती 3 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपन्न आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 57 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सहा चेंडूमध्ये पहा 7 सिक्सर जरी आले तरी सुद्धा आता त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीये रोशन स्मॉल मुटवल, कारण इथून 39 धाबांची आता मात्र आवश्यकता असेल आणि त्या अनुषंगाने पाहू शकेल शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज जीवनचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. मला असं वाटलं की स्वतः रॉकी येणार, परंतु त्यांनी जीवनवरती विश्वास दाखवलाय, कारण परिस्थिती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे आता मात्र जीवन त्या ठिकाणी व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करेल. ओव्हर द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू डॉट, परंतु जीवनने जर विकेट हॅट्रिक इथे संपादित केली तर या स्पर्धेचे हिरो अर्थात आमिर शेख यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिल्या जाणार आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू ते हो केलाय. चेंडू चला अगदी वेगळ्या लॉंग लेग कडे, फिल्डर मात्र पाहू शकेल त्या ठिकाणी कुठलाही उपस्थित नाही आहे आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू सीमारेषा मात्र तिथे ओलांडली. 4 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आपल्या टीमसाठी. आता पराभवाचा अंतर आहे तो आता मात्र कुठेतरी चैनू पाटील कमी करण्याचा प्रयत्न करतोय, कारण इथून विजय इम्पॉसिबल आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण क्रिकेटच्या ज्या खेळामध्ये इम्पॉसिबल शब्द वापरणं सुद्धा मूर्खपणा आहे. परंतु सध्या परिस्थिती आपण कागदावरती पाहिली तर पूर्णपणे आडी किरवली संघाची आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळते. चुकीची लाईन, वाईटच्या स्वरूपात सिंगल धाव. मागील सत्रामध्ये आपल्याला रोशन स्पोर्ट मुटवलच्या वतीनं एक चांगल्या दर्जाची स्पर्धा पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी क्रीडांगण नेवरुंग बाबगावच्या मैदानावरती स्वर्गीय रोशन स्मृती चषक, आणि तोच संघ सध्या आपण पाहतो की या ठिकाणी बागफुटला मात्र पाहायला मिळतोय. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु कुठेही धाव तिथे घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. फक्त या सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. फक्त इथून राजेशला आय थिंक जीवनला लिगल बॉल टाकायचे आहेत आणि इथून मात्र आडी किरवलेल्या संघाला कोणीही पराभूत करू शकणार नाहीये. फटका हवेत केलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न इथे होणार का? प्रयत्न करतोय त्या ठिकाणी, परंतु त्यांच्या अवाकाच्या बाहेरचा हा झेल होता. परंतु प्रयत्न चांगल्या प्रमाणे तिथे केले गेले. चेंडू मात्र धरणीवरती दान झाला. एकही धाव तिथे मात्र जोडली नाहीये, कारण चेंडूला माहिती की इथून आता मात्र धावा आपण जरी जोडल्या तरी सुद्धा लक्ष मात्र या ठिकाणी आपण कंप्लीट करू शकत नाहीये. आणि ते आखूट टापाचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय, परंतु अनसक्सेसफुल. झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी अजून एक धक्का लागेल टीम रोशन मुटवल संघाला. लास्ट गो आशुतोष आलाय. हो, काय त्याची पोज होती, जणू काय एखाद्या
फोटो शूटरसाठी मात्र ही पोस्ट त्याची असावी. इथे मात्र डॉट बॉलनं मात्र आपला स्पेल समाप्त केला जीवन आणि मात्र हा पहिला विजय मात्र या ठिकाणी प्राप्त केला आडी किरवली संघानं. अभिनंदन राकेशजी दिगाडकर, अभिनंदन आडी किरवली आणि हार्ड लक टीम रोशन स्पोर्ट मुठवल. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी जबरदस्त फलंदाजी केली. आपल्या फलंदाजीच्या जोरावरती सर्वांना मंत्रमुग्ध केलं. 13 चेंडू फेस केले आणि त्या 13 चेंडूमध्ये एकूण 36 धाबा जोडल्या गेल्या आणि तो खेळाडू आहे आडी किरवली संघाचा मिस्टर गोरखनाथ दिगाडकर. चला गोरखनाथ या आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. जबरदस्त खेळ आणि तसे जर पाहिले तर गोरखनाथने मागच्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र चांगला खेळ साकारला होता स्वर्गीय योगेश स्मृती चषकामध्ये आणि तीच लय त्याची या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि आज लय भारी बॅटिंग केली. आणि या स्पर्धेमध्ये पहा मित्रांनो त्यांच्या वतीनं आपण एसएस स्पोर्टच्या वतीनं ब्रँडेड बॅट देणार आहोत. ती बॅट आपल्याकडे आता मात्र अवेलेबल झालेली आहे. मी सोपानी तिसकर यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय कारण ते प्रत्येक स्पर्धकांना आपल्या ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वांना ते चांगला सहकार्य देत असतात. सन्माननीय उत्तमजी थळे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी वितरित करू. त्याच्यानंतर पाहू शकाल सन्माननीय भरतजी मडवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स मिठाईचा बॉक्स सगळं आपण वितरित करा आणि जी एनर्जी ड्रिंक आहे ते आपण प्रकाशजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते देऊया.